जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रो, आजच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम्स बघणार आहे. प्रॉब्लेम्स सीईटी जेईच्या दृष्टीने नीटच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि बोर्डाच्या आपल्या 11वीच्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा एन्युअल एक्झामिनेशन सेमेस्टर एक्झामिनेशनच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे आहेत. बघा, हे एक्सरसाइज मध्ये प्रॉब्लेम सोडवतोय आपण. बघा, प्रॉब्लेम नंबर काय आहे बघा. आज सोडवणारा पुस्तकाचा वेगळा नंबर असेल, पण आता मी आज पहिल्यांदा सोडवतोय म्हणून फर्स्ट 2 असं म्हणतोय. पुस्तकात वेगळे नंबर आहेत. बघा, an electron with charge P enters a uniform magnetic field V bar with a velocity V bar. The velocity is a perpendicular to the magnetic field. The force on the charge E is given by magnitude of F bar is equal to BV of 10 dimensions of V bar. We have to find dimensions of magnetic field. आता तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे, त्यावरनं मॅग्नेटिक फील्ड. आता इक्वेशन काय दिले देताना बघा सोल्युशन मध्ये मॅग्निट्यूड ऑफ F बार इज इक्वल टू BeV. याचाच अर्थ काय, मॅग्निट्यूड ऑफ F बार कसं लिहितात, फक्त F इज इक्वल टू BeV. तुम्हाला डायमेन्शन कोणाची काढायचे, B बारची, म्हणजेच B ची डायमेन्शन काढायचे. B बार म्हणजे वेक्टर नोटेशन आहे, आपण मॅग्निट्यूड घ्यायची त्याची. मॅग्निट्यूडची आपण डायमेन्शन काढायची. त्यासाठी ज्याची डायमेन्शन काढायचे त्याचा फॉर्म्युला घ्यायचा. तुम्हाला फॉर्म्युला देताना दिला F इज इक्वल टू BeV, पण तुम्हाला डायमेन्शन कोणाची विचारलेला, B बारची म्हणजे B ची. तुम्ही दिलेल्या इक्वेशन वरून मॅग्निट्यूड ऑफ B याचा अर्थ काय बघा, मॅग्निट्यूड ऑफ F बार डिनोटेड बाय F ओन्ली इज इक्वल टू BeV. मग तुम्हाला B ची डायमेन्शन काढायची आणि B चा फॉर्म्युला तयार करायचा F अपॉन BeV. हे B तिकडे घेतले, म्हणजे इथे काय येणार, फक्त F अपॉन EV. B इथे ठेवायचं इथंच. आणि आता याची आपल्याला काय करायचे, B ची डायमेन्शन काढायचे. मग इकडे लिहितो मी डायमेन्शन ऑफ B इक्वल टू डायमेन्शन ऑफ F अपॉन डायमेन्शन ऑफ EV. आता डायमेन्शन ऑफ F म्हणजे काय, डायमेन्शन ऑफ MA अपॉन डायमेन्शन ऑफ E इंटू डायमेन्शन ऑफ V. आता इथे सॉल्व करते बघा. डायमेन्शन ऑफ मास m1, एक्सेलरेशन ची काय L1, m0 असतं पण याची गरज नाही, T-2 अपॉन डायमेन्शन ऑफ E म्हणजेच काय असतं, चार्ज, दॅट इज Q, IT. डायमेन्शन ऑफ IT, E म्हणजे चार्ज आणि चार्ज म्हणजे Q इक्वल टू IT. त्याचे डायमेन्शन आपण काढलेले पाठीमागच्या कुठल्या लेक्चरला. मग E चा फॉर्म्युला IT आणि वेलोसिटीचा फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग काय ना बघा, m1 L1 T-2 आणि IT म्हणजे I1 T1 आणि S किंवा डायरेक्ट इथे वेलोसिटी डायमेन्शन लिहिली तरी पण चालेल. तुम्ही S/T लिहिलंच पाहिजे असं नाही, पण तुम्हाला आता शिकवतोय मी, पहिल्यांदा आपण शिकतोय, आपल्याला समजण्यासाठी मी S/T लिहिलंय. S ची डायमेन्शन, S म्हणजे डिस्प्लेसमेंट, L1 हे T m0 आणि T वर गेल्यानंतर -1 आणि याचं कॅल्क्युलेशन करायचं. याचं कॅल्क्युलेशन काय आहे बघा, हे m0 हे m1 हे L1 कॅन्सल, म्हणजे डायरेक्ट उत्तर काय येणार, m ने सुरुवात केली तरी m1 काय L1 काय झालं, कॅन्सल. आता T चं बघा, हे -2 हे 1 आणि हे -1 1 कॅन्सल. आणि मग उरलं काय, फक्त m1 L1 कॅन्सल म्हणजे L0 T रेज टू हे कॅन्सल म्हणजे -2 आणि I वर जाऊ दे I रेज टू -1. पण वाचताना कसं वाचतात, 1 in mass, 0 in length, -2 in time and -1 in current. डायमेन्शन कोणाची झाली, मॅग्नेटिक इंडक्शन. आता तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये याचं उत्तर काय दिलंय बघा,
याचं उत्तर दिलेलं आहे L1 M0 T - 2 I - 1. तर टेक्स्ट बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. आता नवीन टेक्स्ट बुक तुम्ही घेतली असतील त्यात काय दुरुस्त होणार असेल किंवा काही जुनी टेक्स्ट बुक घेतली त्यांच्यात हे उत्तर तुम्हाला दिसणार नाही. ज्यांनी नवीन टेक्स्ट बुक घेतली आणि टेक्स्ट बुक मध्ये दुरुस्त प्रिंटिंग झालेलं आहे, थोडक्यात जे पुस्तक आहे या चुकीचं उत्तर आहे. आपल्याला हे उत्तर बरोबर पाहिजे. दिस इज द डायमेन्शन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन. दिस इज फॉर 2 marks. नाउ सी दिस एक्झाम्पल. V is equal to AT plus B upon T plus C plus V0 हे इक्वेशन आहे. इज इक्वेशन डायमेन्शनली व्हॅलिड म्हणजे डायमेन्शनली करेक्ट. डायमेन्शनली करेक्ट याचा अर्थ काय होणार की इक्वेशनच्या दोन्ही बाजूला ज्या टर्म आहेत त्या प्रत्येक टर्मची इक्वेशनच्या LHS ला काय आहे एकच टर्म आहे. तिची जी डायमेन्शन असेल तीच डायमेन्शन इक्वेशनच्या RHS ला किती टर्म आहे 1 2 आणि 3 या तिन्ही टर्मची डायमेन्शन एकच असली पाहिजे. असं का म्हणतोय आपण तर इथे सांगितलेलं आहे व्हॅलिड आहे म्हणून. आणि ध्यानात ठेवा सेम डायमेन्शन्स कॅन बी ॲडेड और सबट्रॅक्टेड. समान डायमेन्शन असतात त्या ऍड केल्या जातात सबट्रॅक्ट केल्या जातात. आता इथं काय आहे बघा v म्हणजे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीची जी डायमेन्शन असेल ती डायमेन्शन याची असणार, ती डायमेन्शन याची, ती डायमेन्शन याची. असं का म्हणतोय आपण कारण इथं म्हटलंय इक्वेशन डायमेन्शनली व्हॅलिड. मग डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी काय असते तुम्हाला माहितच आहे L1 M0 T - 1. मग ह्या टर्मची डायमेन्शन एवढीच असली पाहिजे असणारच कारण इक्वेशन व्हॅलिड आहे. याची डायमेन्शन हीच असली पाहिजे, याची डायमेन्शन पण हीच असली पाहिजे. मग आता त्या पहिल्या टर्मचा जर विचार घेतला तर पहिल्या टर्मचा सिन्स इक्वेशन इज डायमेन्शनली व्हॅलिड. डायमेन्शनल काय म्हणजे बघा डायमेन्शनली व्हॅलिड हे परीक्षेत काहीच गरज नाही. सिन्स इक्वेशन इज डायमेन्शनली व्हॅलिड ती काय प्रश्नांचं बघून त्याला मार्क असते. डायरेक्ट आपलं समजण्यासाठी दिले तुम्हाला बाबा इक्वेशन डायमेन्शनली व्हॅलिड आहे म्हणून मी असं लिहितोय आपण शिकतोय. आता परीक्षेत असं लिहायची काही गरज नाही. डायरेक्ट लिहायचं v equal to therefore dimension of AT is equal to dimension of v पाहिजे. आणि डायमेन्शन ऑफ v काय आहे बरोबर वरचं L1 M0 T - 1 आणि आपल्याला कोणाचं डायमेन्शन काढायचं आहे A चा डायमेन्शन फॉर्म्युला काढायचा आहे. मग डायमेन्शन ऑफ AT आता डायमेन्शन ऑफ A पाहिजे आणि मग इकडे गेलं की L1 M0 T - 1 आणि डायमेन्शन AT इकडे ट्रान्सफर होणार डायमेन्शन ऑफ T आणि डायमेन्शन ऑफ T म्हणजेच काय आहे बघा L1 M0 T - 1 T⁻1. त्यात मी जास्त स्टेप का लिहितोय तर तुम्हाला सगळं डिटेल समजण्यासाठी. काही स्टेप परत डिलीट केल्या तरी चालतात. उदाहरणार्थ इथंच लिहायचं डायमेन्शन ऑफ AT डायरेक्ट कडे मी पुढच्या स्टेपला इकडे घ्यायचं आणि मग डायमेन्शन ऑफ A इक्वल टू काय आलं बघा हे T - 1 आहे हे T1 आहे वर गेलं की -1 म्हणजे काय आलं L1 M0 T हे -1 आणि हे वर गेलं की -1 -1 addition is -2 कारण हे -1 हे वर गेल्यानंतर T⁻1 बेस सेम येणार इंडेक्सची ॲडिशन L1 M0 T-2 हे कोणाचं डायमेन्शन आली A ची. आता डायमेन्शन मला कोणाची काढायची आहे B ची. त्याच्या अगोदर C ची काढूया. आता इथं बघा T + C ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी ऍड केली आहे. याचा अर्थ याची आणि याची डायमेन्शन सेम असणार आहे. मग सेम असणार आहे म्हणजे काय तर डायमेन्शन ऑफ T + C. आता बघा कसं सोडवतो डायमेन्शन ऑफ T + C काय असणार तर मला C ची डायमेन्शन काढायची म्हणजे T + C. आता ही जी डायमेन्शन याची डायमेन्शन सेम असली
डायमेन्शन ऑफ टी प्लस डायमेन्शन ऑफ सी इक्वल. आता जर सोडवत गेला आपण डायमेन्शन ऑफ टी प्लस डायमेन्शन ऑफ सी. आता याची जी डायमेन्शन आहे बघा टी प्लस सी ची डायमेन्शन अत्यंत महत्वाची. ही जी डायमेन्शन असेल तीच याची याचा अर्थ काय त्या दोघांची डायमेन्शन सेम आणि सेम म्हणजे किती L0 M0 T1 आणि मग देअरफॉर आता सेम फिजिकल क्वांटिटी म्हणजे डिफरंट फिजिकल क्वांटिटी आणि सेम डायमेन्शन असलं तर जाड करता येते. मग डायमेन्शन ऑफ टी ची जी असेल ती डायमेन्शन ऑफ सी ची असेल मग आपल्याला डायमेन्शन ऑफ टी प्लस सी म्हणजे डायमेन्शन ऑफ L0 M0 T1. परत एकदा लक्षात घ्या तुमच्या पुस्तकात याचं उत्तर काय दिले बघा सी च्या डायमेन्शनचं L0 M0 T1. हे असं का दिलं बघा हे दोन्ही आहे याचा अर्थ ही डायमेन्शन प्लस ही डायमेन्शन. मग डायमेन्शनची ऍडिशन कधी करता येते जर डायमेन्शन त्या दोन्हीच्या सेम असतील तर. मग टी ची डायमेन्शन म्हणजे लिहिताना आपण कसं लिहितो बघा हे असं लिहिण्याऐवजी सिन्स डायमेन्शन ऑफ टी इज इक्वल टू L0 M0 T1 therefore dimension of C is L0 M0 T1. या दोन डायमेन्शन्स ऍड केले त्याचा अर्थ डायमेन्शन्स ऍड कधी करता येतात जर डायमेन्शन सेम असतील तर. म्हणजे याची डायमेन्शन जी असेल तीच याची असणार. याची डायमेन्शन ही आहे सिन्स म्हणतोय बघा मी याची डायमेन्शन ही दिलेली आहे म्हणजे आपण ओळखायची टाइम म्हणजे L0 M0 T1. टाइमचा समान LC0 M चा 0 इंडिपेंडंट T1 therefore dimension of C is L0 M0 T1. ही झाली डायमेन्शन ऑफ C. ही झाली डायमेन्शन ऑफ E. आता डायमेन्शन ऑफ कोणाच काढायचे B. मग हे कसं काढायचं तर डायमेन्शन ऑफ B अपॉन डायमेन्शन ऑफ T प्लस C या सगळ्या टर्मची डायमेन्शन काय असली पाहिजे डायमेन्शन ऑफ B इकडची असेल तेवढीच. मग B ची डायमेन्शन किती आहे बघा L1 M0 T-1 आणि डायमेन्शन ऑफ B काढायची आहे आपल्याला आणि इकडं क्रॉस होणार डायमेन्शन ऑफ T प्लस C. मग डायमेन्शन ऑफ T प्लस डायमेन्शन ऑफ C म्हणजे डायमेन्शन ऑफ T प्लस C ची डायमेन्शन काय आहे डायमेन्शन ऑफ T प्लस C सेम डायमेन्शन असतात ही ती डायमेन्शन म्हणजेच L1 M0 T-1 इंटू ह्याची डायमेन्शन C ची म्हणजेच T ची डायमेन्शन म्हणजेच काय ना L0 M0 T1 आणि मग उत्तर काय आलं बघा L1 M0 T मायनस मायनस प्लस 1 0 म्हणजे L1 M0 T0 डायमेन्शन ऑफ T. बरोबर आहे पुस्तकात दिलेली उत्तर सगळी बरोबर आहे. पुस्तकात उत्तर जी आले तीच आपली आली मात्र पाठीमागचं पहिलं भागाचं एक्झाम्पल या पुस्तकात उत्तर चुकीचं आहे. त्या आता नवीन ज्या प्रिंट निघाल्या पुस्तकांच्या त्या वर्षी आता दुरुस्त झाले का बघा आणि आपला आलेलं तेच जर पुस्तकात असेल नवीन पुस्तकात तर बरोबर समजायचं ज्यांनी जुनी पुस्तकं गेल्या वर्षीच्या विद्यार्थ्यांची घेतली त्यात मात्र उत्तर चुकीचं आहे. आता अजून एक प्रॉब्लेम आपण सोडवू. प्रॉब्लेमवर आपल्याला जोर दिला पाहिजे. फिजिक्स ध्यानात ठेवा जवळजवळ 80% सीईटी जेईई असू दे नीट असू दे 80% फिजिक्सचे एक्झाम्पल्स असतात आणि 20%च थेरी असते. ध्यानात ठेवायचं फिजिक्स डिपेंड्स ऑन एक्झाम्पल्स. ज्याला एक्झाम्पल्स चांगले येतात त्याला बोर्डाला पण चांगले मार्क पडतात आणि सीईटी जेईला पण चांगली पडतात. जर आपण बोर्डाच्या मागे लागलो जरा एक्झाम्पल कमी केली तर चालतात पण एक्झाम्पल कमी केली की धोका काय सीईटी जेईला चालणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा ध्यानात ठेवायचं बोर्डाला सुद्धा आपण एक्झाम्पल मॅक्झिमम प्रमाणात सोडवण्याचा प्रयत्न केला चांगला अभ्यास केला तर तुम्हाला सीईटीचा जेईचा स्कोर चांगला होतो. त्यासाठी एक्झाम्पल्सवर फिजिक्स मध्ये जोर पाहिजे.
पुढचे एक एक्झाम्पल घेतो आपण, मी लिहून घेतो अगोदर बघा. प्रॉब्लेम नंबर 3. An object is falling. An object is falling freely under the gravitational force. Freely under the gravitational force. एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित पुस्तकात बघून घ्या, मी फास्ट लिहितो जरा लवकर होण्यासाठी. Its velocity after traveling a distance h is v. If v depends upon gravitational acceleration g and distance, prove the dimensional analysis. Prove with the dimensional analysis that v is equal to k square root gh, where k is a constant. We know that constant has no dimensions, but all constants are not dimensionless. The constant which are proportionality constants has a dimension. जे constant proportionality constant मध्ये असतात त्यांना डायमेन्शन असते. पण उदाहरणार्थ ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जी डायमेन्शन असते, प्लँक्स कॉन्स्टंट स्मॉल h पुढे येणार आहे तुम्हाला. आता हा प्रॉब्लेम डायमेन्शनल एनालिसिसची ऍप्लिकेशन आपण शिकलो, त्यातल्या कुठल्या ऍप्लिकेशनवर आधारित आहे हे पहिल्यांदा ओळखता आलं पाहिजे. काय म्हणतंय, हे इक्वेशन डायमेन्शनली प्रूव्ह करायचं, म्हणजे हे डायमेन्शनली करेक्ट आहे हे प्रूव्ह करायचं नाही. हे इक्वेशन आहे, थोडक्यात इक्वेशनच प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. मग पहिला आपलं होतं टू चेक द करेक्टनेस ऑफ डायमेन्शनल इक्वेशन, म्हणजे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे हे बघण्यासाठी तुम्हाला इथे करेक्ट आहे इनकरेक्ट आहे हा बघा म्हणून सांगितलेलं नाही, डायरेक्ट हेच इक्वेशन आहे म्हणून सांगितलेलं आहे. दुसरं आपलं ऍप्लिकेशन होतं टू प्रूव्ह द रिलेशन बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. मग v हे g आणि h वर अवलंबून आहे, म्हणजे हे दुसऱ्या ऍप्लिकेशनवर आधारित आहे. तिसरं काय होतं, फाइंड द कन्वर्जन फॅक्टर, त्याचा काय संबंध नाही. मग आपल्याला हे सोडवण्यासाठी या सोल्युशन मध्ये काय करावं लागेल, पहिल्यांदा दुसरा ऍप्लिकेशन आपण शिकलो होतो बघा की सिन्स, आता ह्या इक्वेशन कडे बघून कळतं की v हे g आणि h वर अवलंबून आहे, g आणि h वर अवलंबून आहे. ह्याचा सिंपलिफिकेशन मी असं लिहितो बघा k g रेज टू हाफ h रेज टू हाफ, कारण स्क्वेअर रूट gh म्हणजे gh रेज टू हाफ, gh रेज टू हाफ म्हणजे ते हाफ g ला पण आलं आणि h ला पण आलं. मग याची पॉवर हाफ इथे हे कशावर करते, ह्या इक्वेशन वर करते. मग आपण ही पॉवर नाही असं समजायचं, काय x मानायचं, ह्या पॉवरला y मानायचं, आणि जी सोडवून x y येणार आहे त्याच्या किमती 100% हाफ आल्या तरच आपलं बरोबर, नाहीतर बरोबर नाही. मग बघा सिन्स v प्रपोर्शनल टू ह्याच्यावर बघून घेतोय, मी पुन्हा अवलंबून नाही g आणि h वर, g पण रेज टू पॉवर किती हाफ पहिल्यांदाच घ्यायचं का आपण, नाही, ते माहित नाही असं समजायचं. g रेज टू x h रेज टू y आणि therefore v equal to k g raised to x h raised to y. आता डायमेन्शनल एनालिसिस टेकिंग डायमेन्शन ऑन बोथ द साइड्स, v dimension of k is dimensionless constant, dimension of g raised to x into dimension of h raised to y. Which
डायमेन्शन तुम्हाला माहित आहे L1 M0 T - 1 हे यू हॅव टू व्हेरी फॅमिलियर विथ दिस डायमेन्शन. हे डायमेन्शन P म्हटले की निगेटिव्ह डोळ्यासमोर फोटो आला पाहिजे L1 M0 T - 1 UM डोळ्यासमोर दिसले की लगेच म्हटलं पाहिजे युनिट्स अँड मेजरमेंट. G L1 M0 T - 2 G ची डायमेन्शन एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. x म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची डायमेन्शन म्हणजे एक्सेलरेशन डायमेन्शन रेस टू x आणि h म्हणजे लेंथचा संबंध आहे, h म्हणजे डिस्टन्सचा संबंध आहे म्हणजे L1 M0 T0 रेस टू y. मग आता बघा ते x ना Lx M0 T रेस टू -2x आणि इथं कसं आहे ना Ly M0 T0 y ने x ने जसे ह्याला मल्टिप्लाय केलं तसं मल्टिप्लाय करायचं. आता बेस सेम इंडेक्स काय होता एडिशन x + y M0 0 T - 2x + 0 आणि इकडे काय आहे L1 M0 T - 1. आता काय करायला लागणार इक्वालिटी साइन आहे याचा अर्थ इकडची डायमेन्शन आणि इकडची डायमेन्शन सेम आहे. इथं पण LMT इथं पण LMT सिरियल महत्वाचे आहे. इकडची जी L ची पॉवर असेल ती इकडची असलीच पाहिजे का इथं साइन म्हटलं आहे. therefore x + y = 1 0 = 0 याची गरज नाही -2x = -1 and that implies x = प्लस हाफ आणि ही हाफ किंमत इथं कुठचा मग काय झालं हाफ प्लस y = 1 and y = 1 minus half and that is equal to 1 minus half. बघा y ची किंमत काय आली नंतर x ची किंमत काय आली तुम्हाला अगोदर सांगितलं तुम्ही असं हे बघा असा एक पद्धत या किमती ज्या आहेत त्या कुठे ठेवायच्या इथं ठेवायच्या. मग काय बघा v = k g raised to half h raised to half म्हणजे k gh raised to एकदाच half ब्रॅकेट घालून आपण लिहिले याचा अर्थ ह्याला पण आहे ह्याला पण आहे आणि रेस्ट टू हाफ जर घ्यायचं नसलं तर काय लिहितो आपण v = k √gh which is required. अशा पद्धतीने हा तिसरा प्रॉब्लेम आहे. तुम्ही काही शंका असेल तर डायरेक्ट फोन करून न घाबरता विचारा. व्हॉट्सअप कॉल करा साधा कॉल करा पण शंका ही तुम्ही फोन करून विचारा. शंका मनात ठेवू नका. शंकेचं निरसन करून घ्या तरच तुम्हाला हे फिजिक्स चांगल्या पद्धतीने नव्हे उत्कृष्ट पद्धतीने v = k√gh. Now today we stop here. We see further part in next lecture. Thank you.